आता पोटे नव्हे भाग गेला घर शोधण्यामध्ये अनंत जन्म गेले. आपलं घर शोधण्यात अनंत जन्म गेले. घर सापडलं. आता आपण आपल्या ह्याच घराला माझं 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 करून बसतो. तिथं हातालपट्टी आहे. तिथे राहून 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 दवाखान्यात घेऊन जा. ते म्हणते दवाखान्यातून गेलं. चला झालं चला घेऊन जा. पुन्हा आले. आता काय नाही. चला मटण वाटायला. मटण वाटामध्ये इथे नव्हतं. तर परत वापरलं. कुठं गंगाने कुठं म्हणजे हायेतला चिंता कुठं सांगू लागतो. याचा पूर्ण विचार करा आणि आपला आपल्या घरी वास्तव्य सांगते निश्चितपणाला. त्याला एकच पर्याय आहे ते म्हणजे गुरु आणि शास्त्र. अनेक साधनं करण्याचा गरज नाही. काही कुटाणा करण्याची गरज नाही. काही नाही. काहीच करायची गरज नाही. पण जे मन जे आहे त्याला म्हणजे लवकर भेटावं लागलं. लवकर घर भेटावं लागेल. पटकन विश्रांती पाहावं लागेल. पण घर आपल्या घरी गेल्याबरोबर कसं होईल. दुसऱ्याच्या घरामध्ये विश्रांती मिळेल. बाबा किती मी हातपाय जरी पडला घर म्हणून तर विश्रांती नाही दिसाय. हातालपट्टी आहे. म्हणून सावधान. मग गुरु सांगतात फक्त याला चित्रासारखं समजा. या जगताला काय समजा. चित्र समजा. चित्र फक्त चित्र समजायचं. काय खरं नाही. ते शास्त्राकडून निश्चय होतात. गुरु याला निश्चय करून देतात. म्हणून तर गडबड करू नये. गुरु पासून जायचे. यांची सगळी गुरुवरच झालं. पंचीकरण मग गुरु तरी काय करायचं. कुठे गेला काय काय गेलं. गुरु आपल्या टेकाची मस्त मजेत असतात. आणि फक्त त्याला स्थिर करण्याचा गुरुचा हेतू दुसरा काही नसते. याला घर सापडून येणं एवढंच गुरुचं काय काम आहे. दुसरं काहीच काम नाही. त्याकडून गुरुला ना अपेक्षा 5 पैशाची ना काही काही कुठली सेवेची अपेक्षा कसलीही गुरुला. ते मजेत असतात गुरु आपल्या घरी. आपलं प्रत्येकाचं घर सुखाचं आहे. प्रत्येकाचं स्वरूप कशाचं आहे. सुखाचं. आणि गुरुनं पहिलं सांगितलं सद्गुरु कहे चले तारू जन्म चले तारा जन्म मरण कागल खाते सद्गुरु गुरुनं दुसरी कोणती साधना सांगितली नाही. त्याच्या मनानं काही काळ शेंगा उकरल्यासारखं काही कुठे कुठे काही म्हणायचे. मन ते राहूच नाही. मन भयानक आहे. मनासारखं शत्रू कोणतं नाही. मनासारखा मित्र बी कोण नाही पाहिलं. अशी गोष्ट आहे. म्हणून याला फक्त काय समजायचं. आसू नसल्यासारखं. देह लक्षात घ्या. देहाचा विचार करतो. हा देह काही दिवसापूर्वी नव्हता. या सृष्टीमध्ये देह नव्हता. पण मी नव्हतो. देह नव्हता. मी होतो. ते देह नव्हता. सारखा देह काय त्याच्यामध्ये सारखं काय जीवनात सुद्धा वाटायले. त्या देहाची संगत करावं. सारखं राहावं. आपलं ठाक ठीक राहावं. पण त्या जीवाला कुठं देहाची संगत सारखी भेटेल. कंबर दुखायचं किंवा गुडघा दुखायला किंवा काय दुखायचं किंवा हे दुखायचं किंवा डोकं दुखायचं किंवा पोट दुखायचं. त्याची संगती कुठं लागायची चांगली याला त्या जीवाला. आणि ते जीव याला पण धरून बसलेला आहे. त्याला सुधरत झाले. त्याला हाडा मांडवरच पकडले. कोणा मी म्हणून पकडले. याच्याकडे विवेक नाही परत. आता तुम्ही या तिथे येता श्रवणाला म्हणून थोडा विवेक आपला कसं जागा झाल्या. आत्मा आणि पंचीकरण जागा झाल्या चालू झाल्यामुळं आपलं काय झालं. स्थूल देह कळायला आहे. सूक्ष्म देह कळायला आहे. कारण देह कळायला आहे. महाकारण देह. बाकी त्याला काय बोलवायचं. सगळा बोलवायचं. देह म्हणजे देह म्हणजे देह म्हणजे महाकालपट्टी गेले. आता थोडं बरं वाटल्यानंतर झालं की उसण भरली म्हणून झालं वाटतं. कुठे सारखं
खोल स्टडी आहे जरा. स्टडी कसे आपण व्यवहारामध्ये एवढे मग्न झालेलो केलं की इकडं पाहायला आपल्याला वेळच भेटत नाही. आणि तुकाराम महाराज सांगून गेले आपल्याला, तुका म्हणे लोकी जाय वारे, मी प्रत्येकाची गोष्ट ऐकतो, कधी कधी खरी म्हणून ऐकतो का खोटी म्हणून? खरी म्हणून. जे मी सकाळ तो संध्याकाळ व्यवहार करतो, खरा म्हणून का खोटा म्हणून? ही फसवणूक त्याला माहिती. प्रत्येक खरा गोष्ट ऐकणं, पण याच्यात काही खरं नाही म्हणून ऐका. करा, जरूर करा, याच्यात काही खरं नाही म्हणून करा लागेल. करण्याला बंधन नाही बरं का, ऐकण्याला व्यवहाराला काहीच बंधन नाही, फक्त वर्म सापडावं लागते. किती मोठा व्यवहार करा तुम्ही, अब्जाचा करा, करोडपतीचा करा, पण खोटा म्हणून वाढवा. गणपती दारात कसा काढाय, आपण कसा काढाय? इग्न हाडता. अरे इग्न गणपती इग्न तरी कुठं खरं येणार कोणावर इग्न आहे? कशाला येणार देहावर इग्न? जडते त्याला का इग्न नाही, दगडाला इग्न आलं. हे विवेक जागा पाहिजे आपला. काय पाहिजे? प्रत्येक गोष्ट काय कशी करायचं, ऐकायला खरं कान घेऊन ऐकायचं. मला काय म्हणायचंय, माझ्याविषयी काय बोलायचे, पण हे कुठं खरं आहे तो याची बोलायची. इथं एवढी आता 12 वर्ष झाले ते कोणा खरं म्हणून ऐकायचं, इकडे खरं म्हणून ऐकायचं, इकडे खरं नाही ते बी खरं आहे. आणि याच्यावर प्रमाण लय झाले. मावळे म्हणतात लटिका, आणि आपण कसा करायचं? काय करावं त्या हरिपाठाला? कुठे नेऊन घालावं? काय करावं? माऊलीनं सरळ सांगितलं लटिका, तू देवपूजा करू लागला, देवही लटका आहे, तुझी पूजा लटके, तुझी लटका आहे, आणि लईच प्रसन्न झाले लक्ष्मी ती बी लटके. आलं का लक्षात? मी माग 11 वाऱ्या म्हणून घेतलं लटिका व्यवहार, एवढंच लटिका व्यवहार. खरा कवाची पद्धत पता आहे काय? खरा कवाची पद्धतीचा पत्ताही लागला नाही. 11 वाऱ्या म्हणून घेतलं. तिथे मेन पॉईंट असतात ना, तिथं जोर देत असतो थोडा की याचे संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये पडावे, आणि हे अंतःकरणामध्ये पडलेले संस्कार आपल्याला हेल्प करणार आहेत. किती दिवस ऐका ना खरं म्हणून. तुम्हाला लय बरं सांगितलं की बघा, ग्रंथ खोटा हा, सांगणारा खोटा आहे, ऐकणारे खोटे. असं ज्याला कळालं तो भाग्यवान झाला. खरं म्हणून
म्हणून ऐकायला तो मातीत चालला. खरं नाहीच ना काही. खरेची व्याख्या काय? खरेची व्याख्या काय? खरं कधी बदलतच नाही, कधीच बदलत नाही. तर अशी दुनिया जरी एकत्र करून बदलण्याचा प्रयत्न करत खरं कवाच बदल. आणि खोटं खरं होत नाही. सारखं परिवर्तन आहे खोट्यामध्ये, कंटिन्यू परिवर्तन आहे. बदलले, सारखं बदलले. लक्षात घ्या, जे बदलते ते खोटं, बदलतच नाही ते खरं. नाम रूप संबंध जाती क्रिया हेतू आकाराची हा प्रवाह वस्तूची नाही. नाम बदलणार, क्रिया बदलणार, जात सगळं बदलणार आहे. फक्त बदलत नाही परमात्मा, आत्मा स्वतःच बदलत नाही. आणि ते माझं स्वरूप आहे. आपण आपल्याला इस्रायलो कधी व्यवहाराला पकडतो का, जातीला पकडतो का, नावाला पकडतो का, काय सगळ्या पकडायला तर ते नाट्य लागलं. ते वाहन आले आपल्याला. हे सगळं कसं नाही आले? फक्त तुम्हाला पकडा, बाकी काही पकडू नका. वरच काही व्यवहार करा ना, ठीक आहे. आनंदाची मी तर सर्व संसार एक नंबरचा सुखाचा संसार होता तुम्हाला सांगतो. पण खोटा म्हणून केला आणि खरा म्हणून केला तर बरबाद झाला. तुझी बरबादी तू स्वतः बरबाद झाला. जनक राजाने राज्य केलं खरं म्हणून का खोटं म्हणून? खोटं. राम वनवासाला गेला खरा म्हणून का खोटा म्हणून? धर्मराजानं झूट खेळला सौद्या खऱ्या म्हणून का खोट्या म्हणून? सगळं खोटं. ज्ञानी होते ते. राजा हरिश्चंद्र राज्य खरं म्हणून कसं सोडलं? पागल होता खरा सोडायला. राज्य कुठं खरं आहे तेवढं ते गव्याचा ते मुसलमाना तरी कुठं एवढी तयारी आहे पद्धती. त्याच्यामध्ये सुख बी होत नाही, दुःख बी होत नाही. सुख दुःख समान खोटं कळत ना आपल्याला. चांगला आपल्या गोष्टी पकडली खोटे तेव्हा त्याच्यामध्ये काय नाही. खोट्यामध्ये अजिबात असत खेळ येते, खेळ असते. आणि खरं म्हणजे पाल जशी भीतीला शिकवते ना तसं खरं आहे. शिवीचा जोडणी चल का शिवीचा असे चिटकले माणसं. करंट कसा असते चिटकल्यावर होते का? तसे करंट सर्कल हे गुरुभ्रष्टा चिटकल आहे. करंट यानं चालणारावची चिटकल, त्यानं चालणाराव चिटकल, पाहुणे राव चिटकले. इकडून मेन सुचकोली बंद करीत फक्त चिटकण आहे हे लक्षात घ्या. इकडून मेन आता इकडे काय केलेलं आहे, इकडून मेन सुच बंद करते. गुरु करणं किती मोठा व्यवहार करेल, व्यवहारात काही प्रतिबंध नाही बाबा. राजा तुला रात्र दिवस व्यवहार कर, पण तुझ्या व्यवहाराची दिशा कशी पाहणार? खरं म्हणून करायला का खोटं म्हणून करायला?
इथंच बरोबर परमार्थाचं सगळं झालं. ही किल्ली आहे. आता तुम्ही अनुभव घ्या. खोट्या पाचशेच्या नोटाचं वाटानं बंडलच्या बंडल दिसले तरी कोणी त्याच्या पाराने ठोकर मारून द्यायचं. का मग हेच अभ्यास जास्त करायचे. आपल्याला करायचे. प्रत्येक गोष्ट करा, खोटी म्हणून करा, खेळ म्हणून करा. उगं खेळ नाही, आपलं हे संसाराचा खेळ नाही म्हणून करा. तुम्हाला दुःख अजिबात होणार नाही. आणि झालं तरी खोटं म्हणून होईल, खरं होणार नाही. जास्त करून तर दुःख होतच नाही. खोटं म्हणजे काय दुःख होणार आहे? खरं म्हणल्यावर दुःख आहे बरं का, लक्षात घ्या. हेच जास्त शिकते वेदांत शास्त्र. जगत मिथ्या ब्रह्म सत्य. जगत मिथ्या जगत मिथ्या म्हणल्यानंतर जगताची कोणती वस्तू खरी झाली? कोणती वस्तू खरी झाली? जगतामध्ये काही बी असू द्या, सत्वगुणातल्या वस्तू खोट्या, रजोगुणातल्याही वस्तू खोट्या आणि तमोगुणातल्याही. भांडण तरी काय खरंय? मेले एखादं ते तरी काय खरं आहे? स्वप्नामध्ये किती बाया मरतात? खरंच मरतात काय? पुन्हा सकाळी मग खरं होतं काय ते? तसं आत्मदृष्टी जे असते विचार असतात ते. अध्यात्म म्हणलं की कोणत्या दृष्टीचे विचार? अध्यात्म, आत्म्याचे विचार. आणि आपल्याला जास्त सवय पडली देहाचे विचारायची. कोणताही ग्रंथ म्हणलं की आत्म्याचा विचार असते, लक्षात घ्या. डायरेक्टच आत्म्यापासून सुरुवात केली. मग बरेच लोक होतं आम्हाला कळणं, आम्हाला कळणं, आम्हाला कळणं. त्याचा प्रॉब्लेम काय? हे प्रॉब्लेम कधी बी विचार आत्म्याला धरून केलेले. आणि दोन वर्गामध्ये कर्म आणि उपासनेमध्ये कधी जीवाला धरून विचार केला तर कधी देहाला धरून विचार केला. कर्म आणि जेवढा कथा भाग आहे ते सगळे देहाचे विचार, सगळं विचार. रामायण म्हणजे काय? देहाचे विचार. हा तुझा भाऊ होता, हे तुझा बाप होता, ही तुझी पत्नी होती, ही तुझी सावतर माय होती, ही तुझी सखी माय होती. कसे विचार? देहाचे विचार व्यवहाराचे. त्याच्यातूनही प्रेरणा दिलेली असतील, नाही म्हणून नाही. कोणती प्रेरणा दिली? आपण जराशाला अहंकार वाढवलेला आहे. अहंकार, ते अहंकार काय करते? दुःख देते. अरे घड्या माणसा, तुला घरात काय घरात एकोणीकाला माणसं बोलले, तुला एवढा राग कशाला पाहिजे? त्या द्रौपदीचा भर सभेमध्ये, एवढ्या राजसभेमध्ये, वस्त्रहारांमध्ये किती मोठा घोर अपमान झाला. किती घोर अपमान. तेवढा तो अपमान झाला का? तेवढा अपमान झाला. तिचा तेवढा अपमान घालून तिने जीवन जगण्याची कला शिकली. सीतामाय वनवासात गेली, तिथं दुःखी पांढरे होत. आणि थोडं पावडर लावा नाही तुझं वनवास मारलाय माझ्या सासू. काय अरे वनवास कशाला म्हणतात? आहे का काही? त्याच्यातून सहनशीलता शिकवली. काय शिकवली? सहनशीलता शिकवली. वाईकच होते पण सहन करायचं. सहन कर. तर राण्याची राणी होती असं तिला सहन केलं. तुझं काय राणी जुन आहे तर कुठलं काही जुनं तुला एवढा अंदाज कशाला पाहिजे? पण तेवढी ताकद घरवर कुठाने काय घेत कुठाने ते थोड्या थोड्या गोष्टीला उचलू या काय भांडणाचा सहन करण्याची ताकद नाही. अहंकार वाढलेले. मी म्हणजे काय, मी म्हणजे काय, मी म्हणजे काय, तू म्हणजे काय, काहीच नाही. त्याला कसं राहतो म्हणजे काय, म्हणजे कसं काय?
पूर्ण आयुष्य बर्बाद झाले लोकांचे नुसते अहंकारानं बर्बाद केले. मला असं म्हणत मला तसं म्हणत मला मी का हा मी का असा आहे आणि तसा आहे त्याच्याकरता व निमित्त माणसानं परमार्थ करावा. व संतांच्या संगतीमध्ये ना जसं मिळत खा त्या 4 दिवसाचा 2 दिवसाचा तरुण पाहुण्यासारखा आलेला आहे, निघून चाललेला आहे. करून घ्यायचं ते हित करून घ्या नाही कोणाकडे एवढी जबरदस्ती नसती परमार्थामध्ये. घेतल्याची मर्जी आहे. ज्याचा पुण्याचा उदय झालेला आहे भरपूर पुण्य आहे ते हित करून घेते. ज्याचं पापाचे गरजे लागलेले कुठे नाराज होते काही होते काही कुठाने करते त्याला बोलत जाते तोंड वाचून. दुसरा काही फायदा होत नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला सांगतो लास्ट स्टेज बेस्ट ओव्हर फक्त गुरु आणि अध्यात्मशास्त्र हिताचे लक्षात घ्या. बाकी तुम्हाला कोणता देव सहाय्य करणार नाही, कोणती दैवता सहाय्य करणार नाही, कोणी घरचं करणार नाही, दारदे करणार नाही. नुसती बरबादी नुसती बरबादी. पण मन म्हणते तसं नाही. जिथं आबाद आहे तिथं आपण बरबाद झालो म्हणजे परमात्मा तसं झालो बरबाद झालो. आबाद कुठं होणार आहे बाकी सर्व ठिकाणी मन आहे. मन आहे म्हणून चांगलं लक्षात द्या. मनाला नेहमी समजा आपलं काही गुरु आणि शास्त्र सोडायचं नाही. हे आलेले हे रस्त्यामध्ये प्रवासामध्ये भेटलेले जे असतात ना मित्रमंडळ भेटलेले अभ्यासांची बायको केव्हा भेटली किती वर्षाला भेटली 20 वर्षाला. आता किती वर्ष तक्रारी म्हणावं तिच्या मूळवर आहे तिच्या मूळवर आहे. नवरा किती वर्षाला भेटला त्याच्या मूळवर आहे का तू काही आहे का विधी लोकिक महाग आहे असं थोडं कुछ कधी गेली हरार महाग कशी सोडून गेली कशी म्हणजे आयुष्य जाणार कवायला यानं कसं समजायचं ना सत्य समजायचं. एवढं सत्य समजायला की ते जीवाच्या पलीकडे गेलं सत्य तो लक्षात आहे. कोणी या गोष्टीला सत्य समजायचं सत्य नाही ते जिथं संयोग आहे ना चांगलं याचं चिंतन साधकाला चिंतन करण्यासाठी बाकीच्या चिंतन सांगता येत नाही दिमाग बरोबर. जिथं संयोग आहे तिथं योग आहे या बेसिकवरच चाललं पाहिजे. जिथं संयोग आहे ना तिथं का योग 100% सुटलेला आहे म्हणजे आहे. आता जीवाचा आणि या पिंडाचा संयोग झाला. संयोग झाल्याबरोबर वियोगाला सुरुवात झालेली. संयोग झाल्याबरोबर काय झालं लागेल वियोगाला सुरुवात. पहिलं बाळ करून संयोग झाला जीवाचा त्याचा काय झाला की लागलीच वियोगला बाल्य अवस्था तिथं संयोग झाला योग तरुणी अवस्था संयोग झाला योग. तसं पती पत्नीचा काही काळाचा संयोग किती काळाचा संयोग फक्त जागृत अवस्थेचा संयोग थोडा. स्वप्नामध्ये पती पत्नी एका ठिकाणी नाही. झोपीत तर दोघेही नाही कमी नाही दोघे नाही. सकाळी थोडे सकाळी जरी भेटले पण कालचे सकाळी होते का बदल केले बदलले पुन्हा. हे चांगलं विचार करून आपला निश्चय बनवणं महत्वाचं आहे. आपण स्वतंत्र बुद्धीने विचार करायचे आणि आपला निश्चय बनवायचा. जेव्हा आपण स्वतःच्या बुद्धीने शास्त्र वाचतो तेव्हा बुद्धी निश्चयाकडे जाते. उघड लावा डोळ्याला पाणी म्हणजे गाडी घेऊन लावून येतो पाणी तसं पाणी लावून विचार करा. आता आपण ऐकाल स्वतःच्या बुद्धीने विचार करणं महत्वाचं आहे. अनुभव घेणं महत्वाचं आहे अशी गोष्ट. म्हणून गुरु म्हणतात 2 ठिकाणी जगत नाही. मग तुला आत्मज्ञान झालं झोपीतही जगत
दुसरे आत्मज्ञान होता का? प्रलय काही जगत नाही, तिथे आत्मज्ञान झालं ना. जगत दिसलं नाही म्हणजे आत्मज्ञान झालं असं सगळंच गोष्ट. तिथं जर साधनं नाही त्या ठिकाणी आत्मज्ञानाचे काय नाही का साधन. आता पहा, आत्मज्ञानाला काय लागते? गुरु लागते, शास्त्र लागते, ध्येय लागते, बुद्धी लागते. बुद्धी बी नाही, शास्त्र बी नाही, गुरु बी नाही, मन बी नाही, काही ध्येय बी नाही. आता काय? आता सामुग्री आहे, गुरु आहे, शास्त्र आहे, बुद्धी आहे, ध्येय सामुग्री आहे. म्हणून सुषुप्ती अवस्थेत प्रलयकाळी प्राण्याने एककिंचिते प्रयत्न केला वाचून त्याच्या समग्र बाह्य दोषाची निवृत्ती आपोआप. यासाठी त्यावेळी अद्वैत आत्म्याचे ज्ञान झाले पाहिजे. पण त्यावेळी ज्ञान होण्याची साधने जे गुरु आणि शास्त्र यांच्या अभावामुळे त्यात अद्वैत ज्ञान होऊ शकत नाही. आणि ज्ञानापासून आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होत नसल्यामुळे मोक्षही होऊ शकत नाही. म्हणून आपल्याच ज्ञानानं दुःखाची निवृत्ती होते. कोणाच्या? आपल्या स्वतःच्या ज्ञानानं दुःखाची निवृत्ती पूर्ण होते. बघा, पूर्णपणे. चांगलं लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणतात, आत्मज्ञानाविना नर भटकत है. कहा मथुरा, कहा काशी, कहा द्वारका. कुठे गेले द्वारकेला, कुठे गेले काशीला. भटकाला हा नर. फक्त आत्मज्ञान. आत्मज्ञान. आणि बघा, कोणालाही वाटते आपलं घर सुखी असावं, आपले मुलं बाळ सुखी असावं, आपल्या मुली सुखी असावं, आपले पाहुणे राहुणे सुखी असावं. म्हणून सुखाच्या गोष्टी बोला. दिवाळीच्या शुभेच्छा द्या त्यांना. कुठं बाई मुलगी असेल तर बाई, बघ कुठे तू 12 फुटाने करू नको, रडत मला बोलू नको. आत्मज्ञान प्राप्त करू. तू जर शहाणी असतील तर पाहुणा त्याला आत्मज्ञान प्राप्त करू. कोणालाही या वर्षीची दिवाळीची काय द्या, दुसरं काही बोलू नका. आत्मज्ञान फक्त ते कशानं होते, काय होते, काय नाही. पंचीकरण ग्रंथ असते म्हणा, आणि ते वाचित राहा. एखाद्या महात्म्याकडे जा, एखाद्या सवाया महाराजाकडे जाऊ नका. हे तुम्हाला सांगतो, द्वैतवादी नामधारक असतात. कोण असतात? नामधारक. सगळं जवळ नामानंद मोक्षे, नामानंद मोक्षे, नामानंद असं, नामानंद तसं, नामस्मरण करा. ठीक आहे, काही आवश्यक, पण नामानं मोक्षे नाही. नाम रूप हे नित्य आहे का सत्य? तू जर आणखी खोट्याला पकडलं तर खोट्याकडे जो वाद असेल तर खऱ्याकडे. म्हणून त्याला आत्मज्ञानीच लागते पाहिजे. ग्रंथ समजून देण्याकरता काय पाहिजे? अनुभवी आत्मज्ञानी लागते. त्यानं सुद्धा अनुभव घेतलेला पाहिजे. तर हे काम होते म्हणा. नाहीतर दुःखही समाप्त होत नाही, मृत्यूही समाप्त होत नाही, पीडाही समाप्त होत नाही, काहीच त्यानं होत नाही. त्याच्यामध्ये पचावं लागत आणि पुन्हा जन्मांतर त्याच्यामध्ये पचावं लागत. एक जन्म नाही, 2 जन्म नाही, 3 जन्म. बऱ्याच लोकांचं म्हणणं होत नाही. अरे होता 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 एकदम जन्मल्याबरोबर आकडा मारला का मिशीचा? हा, कवा मारला? कवा मारला? शाबास. लागलीच मग आकडीच मारायला आले. अरे जमत 18-20 वर्ष लागतात त्या गोष्टीला. तसंही 20 वर्ष कळतात. आता माणसामध्ये गेले की पण असं काहीतरी संतांची सेवा केली का, गुरुची सेवा केली का, काही केलं का गुरुचं? काय व्हावं मला?
की गुरु सेवा हा मुख्य दावण आहे परमार्थाचा का डायरेक्ट आहे? दावण आहे. सेवेपासून अंतःकरण पवित्र बनते, सेवेपासून अंतःकरणाची शुद्धता वाढते आणि गुरु सेवेपासूनच ज्ञान जवळ येतं, ज्ञान टिकतं, ज्ञान रूप होतं. म्हणून माऊलीने कधी गुरु सेवा सोडली, कधीच सोडली नाही. तर माऊलीनं गुरु सेवा सोडली नाही तर जगामध्ये माऊलीचं नाव आहे. 22 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढं प्रकाश कोणाचाच पडत नाही. माऊलीचा कसा पडला? गुरु सेवा करायची, अगदी शुद्ध अंतःकरणानं मनोभावानं. हे जरा शास्त्राचं अवलोकन केलं पाहिजे आपण. एकदमच आपल्याला मोजा हे करा काय करता लोकांनी किती मोजून काय फायदा आहे? लई तुम्हाला चांगलं म्हणे, लई चांगलं म्हणे, पण तो दुःख गेलं तर आम्हाला बघायला पडलं गेले. ते काल परवा एकाने दृष्टांत सांगितलं, घडलेली गोष्ट. एक हार्ट अटॅकचा डॉक्टर होता, ताबडतोब त्याच्या विचार करत होता. त्यानं लोकांच्या एखाद्या सेवेत दवाखाना पण चांगला मागला बॉम्बेला. एवढा मागला की येणाऱ्या लोकांना अडचण पडू नये, ते पेशंट जरा लवकर जातात म्हणून त्यांना डायरेक्ट हेलिकॉप्टरची व्यवस्था आपल्या याच्यावर केली, म्हणजे येण्याकरता अडचण पडली, लोकांना ट्रॅफिक एवढी व्यवस्था केली. आणि ते 5 मजला फिरत फिरत गेलं घेत नाही. कशाने? बघा कोणाच्या अंगावर पडलं. म्हणून लौकिकाचा संघ सोडा. ज्याला एक परमार्थ करायचा आहे ना त्याला काय सोडावं लागतं? महाराज लय बऱ्या सांगायचे, बरा होय ना काय करता अज्ञान लोकांच्या नादाला लागून गेले. ते कधी न सुधारणाऱ्या केसेस असतात. कधीच न सुधारणाऱ्या केसेस म्हणजे कोणते असतात? विषयी पाहतात, कधीच सुधरत नाही. कारण त्यांच्याकडे पुण्याची सामुग्री नाही. याला जी पुण्य सामुग्री पाहिजे ना ती त्यांच्याकडे नसते. मग त्यांना नाच सोडावं लागते. मग सांगताना जेवढ्या पुढे तेवढं सांगून त्यांना गेट आउट केलं. साधं काटा माय बाप, साधं काटा काहीतरी पामाराचा ते लक्षात घ्यावं. विषयी पामाराला मरे विरोबा म्हणजे पळा नेमकं योगी पळा. अधिकार त्याचा म्हणतो तुम्हाला लई बाऱ्या म्हणतो, तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर साधून या, त्याचं येऊ नका. तर तुमचा फायदा होणार नाही. काय तुम्हाला इकडे यायचं ना, साधू होऊन या, 100% तुमचा फायदा आहे. तुम्ही बाई होऊन येतात तर इथे काही तुम्हाला मिळणार नाही, व ते इथे नाही. मग व्यवहार करायचा नाही काय किती करा, पण त्याचा व्यवहाराचा आरंभ कुठून करा? आरंभ खोट्यापासून. तो आरंभ खऱ्यापासून करतो म्हणून दिवसभर तो खेळ झाले. सगळं व्यवहार खेळ परमार्थ खेळ सगळं खेळच केले. ज्याचा आरंभ खोट्या गणपतीपासून आहे, दिवसभर मध्ये मग सुरुवात कुठून करायची? लटिके हाते लटिके लटिके हाते
यामध्ये आपल्याला या पिंडावर अभ्यास करायचा आहे. कोणत्या पिंडावर? साधू संत जे बनतात नाही पिंडावर अभ्यास करून बनतात. तुकाराम महाराजांनी पिंडावर अभ्यास केला आणि त्या पिंडातून असा निष्कर्ष निघाला की देह आधी काय खरा. देह आधी काय खरा आणि देह तर म्हणजे किती मोठा सिद्धांत आहे. किती मोठा सिद्धांत आहे. जास्त वटवट करण्यापेक्षा दोन गोष्टी बोलतो. महाराजांना अनंत वाचा बरं की बरं म्हणून तुला देव पावणारी गरज गोष्ट. फक्त त्या पिंडावर अभ्यास करा. पंचीकरण ग्रंथ म्हणजे पिंडाचं ग्रंथ चिंतन करणारा ग्रंथ. साधे सुधे ग्रंथ नाही तो पूर्ण दुःखाला फिरून बाहेर काढणारे ग्रंथ. म्हणतो मी तुम्हाला दुसऱ्या ग्रंथाकडे मी स्वतः गेलोच नाही का. काही घेण्याची गरज नाही. आपल्याला गरज कशाची? फक्त दुःखाची निवृत्ती करायची का आगाऊपणा करायची? मेन गोष्ट आहे दुःखाची निवृत्ती. मग तीच निवृत्तीचा आपण एक मार्ग पकडायचा. आपलं निवृत्त तिथपर्यंत दुःख झालं किती शिल्लक राहिले आणि त्याचे अनुभव कसे आले तर हे आपल्याला कळणार गोष्टी. दुसऱ्याला काय कळणार? आपल्याला कळणार. लोकांना म्हणून रंगीन म्हणतो मी 24 तास आनंदात असतो. तुम्हाला काय हो आनंद? काय बघतो म्हणजे आम्ही दुःखात. तुमचं दुःख कशात निवारण करावं? तुमचं तुम्हालाच करावं लागल का आमच्या सांगण्यावर? ह्याच गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. आता आम्ही तो वस्तू सांगतो आम्ही आयुष्यभर या ग्रंथानं सोडलं नाही कधी. दुसऱ्या ग्रंथानं नामही धरला नाही. कारण संतांनी काय सांगितलं? पहिलं सांगितलं सद्गुरु कहे. मग गुरु सांगायचे ते ऐकावं का आपल्या मनात ऐकावं? बर मग कधी कधी मन म्हणते हा आपण सच्चिदा आनंद घ्यायचा. गाला कोण मारल्यावर कसं वाटायचे? सच्चिदानंद वाटायचे. हा वाटायले काय? मग कसं वाटायले? थोडं बोललं तर वाटायलं तर सच्चिदानंद कुठं राहिलं तुझ्या माणसा? काही वाटत नाही. कशातच काही वाटत नाही. मानाचं काही वाटू नये आणि अपमानाचंही काही वाटू नये. का तर देहनी नाहीच. असा निश्चय ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपली दिवाळी लक्षात. त्या दिवशी आपली काय आहे? दिवाळीची कायमची रोजची दिवाळी चालू झाली. नित्य दिवाळी चालू झाली. ज्या दिवशी असेल तोपर्यंत आपला शंका आहे. आणि मग दिवाळी लोकीच दिवाळी असते तर काय पटवा गाठी भेटी पडतात हे होते ते होते. हा हो बघा ही खरी दिवाळी. या दिवाळीमध्ये काय झालं तर मी सच्चिदानंद झालो. या दिवाळीमध्ये काय झालं? या दिवाळीमध्ये कोणी सच्चिदानंद झालं? मग काय झालं? काय ना फटाके उडले मुटव्याचा भात खाल्ला ते मुरमुरे खाल्ले करंज्या खाल्ल्या हे खाल्लं ते खाल्लं फराळ पाणी केले झाली दिवाळी. आणि ते आपले वाळलेले काय असतात काटे फुलं काय दिवाळी याला साधू संत कधी दिवाळी म्हणजे नाही पडतात. देह बुद्धी समाप्त चित्तातून खलास झालेली आहे. आत्मबुद्धीचा वाद झालेला आहे. ते रोजची दिवाळी चालू आहे. ही साधू लोकांची बरं का. येवारी लोकांच्या दिवाळी असतात. येवारी त्यांना थोडा उत्साह निर्माण व्हावा. थोडं मनाचं परिवर्तन घडावं. हे घडावं ते घडावं म्हणून त्या असतात. ते रूढी परंपरेनं आलेले सण सुट्टी येते. त्याचं काही खरं नसतं. मग कधी लक्षात घ्या
आरोप तो खोट्यापासून व्हायला पाहिजे. कशापासून? किती बी करा, तुम्हाला हे बघा सांगतो, व्यवहार करा, प्रत्येक गोष्ट करा, करण्याची वाढली. फक्त तुमच्या भाव कसा आहे, करण्यातला भाव कसा आहे, खरा आहे त्याला महत्व. कमीत कमी आतापर्यंत खऱ्यामध्ये भाव गेला, तर कमीत कमी आता इथून तरी कोणी जाऊ द्या भाव. खोटं म्हणून करा, किती सेवा करा, कामधंदे करा, फक्त भांडण खोटे म्हणून करू नका. त्याच्यात मजा येत नाही ना. आपण कसे भजन खोटं म्हणून करा, किती बी करा, खरं आलं की तिथंच माणसानं ब्रेक मारायचा. आपल्याही त्या रस्ता चुकायचा, इथं रस्ता खरं मनात आलं की आसक्तीला सुरुवात झाली, वाढायला सुरुवात झाली. खोट्यामध्ये आसक्तीच नसते. आपण नुसतं म्हणण्याचं आयुष्य घालायचं, अनुभवात घालायचं काय, धन खोटं वाटायचं काय. दारा धन, दारा, पुत्र, जग, बंधू, सोयरे, पिसू, सर्व म्हणण्यात आले का अनुभवात आले. अनुभवात कुठून जाणार, कशात? अनुभवात उठले जातात. खोटा देह आणि खोटं धन आहे, पण याला प्रकाशित करणारा खोटा नाही. देहही खोटा आहे, धनही खोट आहे, ज्याचे संबंधी खोटे, पण याला जो जाणणारा आहे तो काय नाही, खोटा नाही, तो खरा आहे, तो मी आहे, तो मी आहे, सगळ्याचा प्रकाशक मी आहे. त्याला अंतर्मुख ओळखी झाली, मन आत्मस्वरूपाकडे गेलं, त्याला स्थिर करायचं पुन्हा पुन्हा याच विचारानं, कोण्या विचारानं. आपण खरं म्हणून तर लेट बेजार व्हायचं. कुठकाय अधिष्ठानापासून काय झालं, कुठकाय झालं. अधिष्ठानाला सोडू नका, आपण आपल्याला सोडू नका, बाकी त्याला कोणा गरज आलं ये गेलं नाही, काय त्याच्यावर बंद. देहरा वाटलं, राहायला वाटलं झालं, काय करायचं. याचा संबंध आला गेला, काय त्याच्यावर. आपण जर जास्त झाले, मी निराकार आहे, आकारामध्ये येणं जाणं आहे. कशामध्ये? दोनच गोष्ट जगात, आकार. आपलं मन पुढे जावं, निराकार सोडायचं नाही. कशाला? निराकार. आकार सर्वच बदलायला लागलेला आहे, आणि आपण आकाराला मी म्हणालो, निराकार सुटायला झाला. निराकाराला मी म्हणलं, आकार सुटत झाला. किती द्वैत दिसू द्या, काय दुनिया दिसू द्या, काही फरक पडतो, काही फरक पडतो. त्याला काही दिसून येण्याचा पडला खुशाल दिस बाबा, काय दिसत, काय खरं आहे त्यातलं, किती दिसलं काय, काय दिसलं काय खरं आहे. अहो टीव्ही मध्ये किती मोठा साप निघाला, काय करणार आहे आपल्याला, काय करणार आहे. कामून